कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि विनीता घुमरे या दाम्पत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। बळवंत घुमरे आणि विनीता घुमरे भाजपमधून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले। लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे। नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आश्लेषा चौधरी आणि इतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेत। शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्यात आले। जळगावमधील नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे। ऑनलाईन अर्ज भरताना अडचणीत असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसने एकला चलो रेचा नारा दिलाय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केली, त्यामुळे या निवडणुकीत आता अधिक चुरस वाढण्याची शक्यता आहे। मुंबईच्या जनतेचा महायुतीवरतीच विश्वास आहे, त्यामुळे मुंबईत महायुतीचा महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। स्थानिक पातळीवर युती आघाडी करायला शरद पवारांनी मोकळीक दिली। युती आघाडी करायला अट नाही असं शरद पवार म्हणाले। काँग्रेस नगरपालिका निवडणुकीत आपलं वर्चस्व आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे, तर काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये ईव्ही फॉर्मचं वाटप करण्यात आलं। बदलापूर शहरात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराला वैतागून बदलापूर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। विधान परिषदेचे आमदार संजय खोडकेंचे कट्टर समर्थक राजेंद्र सिंग सोमवंशींनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला। सोमवंशी चिखलदरा नगर परिषदेवरती सातत्याने 20 वर्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक राहिलेत। लोणावळ्यात महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावर लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली। या ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीत मोठा राजकीय उलटफेर बघायला मिळतोय। दिलीप कुमार सानंदा यांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झालाय, त्यामुळे यावेळी तब्बल 12 संचालकांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे हा ठराव पारित झाला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळुरपीर या 4 नगर परिषदा तसंच मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी 79 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक असतानाही सत्ताधारी पक्षाकडून अद्याप एकाही उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की विद्यमान सदस्यांनाच पुन्हा तिकीट द्यावं यावरनं अजूनही निर्णय नाही। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांनी भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत दोंडाईच्या शहरातनं भव्य मिरवणूक काढली। युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसतं, त्यामुळे काहींवरती अन्याय झाला असला तरी युती धर्म पाळला जाईल। तसंच देवरुख नगरपंचायतीवरती पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकवण्यासाठी मनभेद आणि मतभेद विसरून जोमानं कामाला लागा असं आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केलं। मनमाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 4 दिवसात नगरसेवक पदासाठी ऑफलाईन 1 तर ऑनलाईन पद्धतीने 168 उमेदवारांनी अर्ज केले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख श्याम पावडे यांच्या समवेत 30 पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उभाठा पक्षात प्रवेश केला, त्यामुळे कारंजा शहरासह तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काहीशी ताकद मिळताना दिसते। चांदवड आता मालेगावातील एक बडा नेता भाजपच्या गळाला लागला असून 12 बलुतेदार संघटनेचे प्रमुख मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्चाव यांच्या शेकडो समर्थकांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत। त्यांच्या प्रवेशाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलाय। बिहार तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है। येणाऱ्या काळात 100% धुळे जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेसह महाराष्ट्रात देखील
सर्व नगर परिषदांमध्ये आमचा विजयाचा झेंडा राहील असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला. यवतमाळमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. यवतमाळ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. जळगावच्या यावलमधील न्हावी परिसरात आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वावरील विश्वासानं अनेकांनी भाजपात प्रवेश केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी अमोल जावळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे उर्वरित 2 दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊन प्रशासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत. नांदेड जिल्ह्यात 12 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होते. त्यापैकी 5 नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेत. युतीसाठी भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला तर चर्चा करू असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. इचलकरंजीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हसन मुश्रीफांनी स्वबळाचा नारा दिलाय. सन्मानानं जागा नाही मिळाल्या तर स्वबळावरती लढा असं आवाहन हसन मुश्रीफांनी केलं. जळगाव जिल्ह्यात भाजपचे मंत्री संजय सावकारे आणि शिवसेना शिंदेगडाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात युतीबाबत बैठक पार पडली. या बैठकीत पाचोरा वगळता जिल्ह्यात इतर नगर परिषदांमध्ये युतीवरती शिक्कामोर्तब झालं. मात्र युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगर परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटानं शक्ती प्रदर्शनाद्वारे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जानंतर या ठिकाणी युतीच्या शक्यता मावळल्या आहेत. राष्ट्रवादीनं अल्पसंख्याक समाजाचे मकसूद खाटीक यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली आहे. भुसावळ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत. रजनी सावकारे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन सोबतच ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. त्याचसोबत सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं दिले. ठाणे महापालिका निवडणुकीत 2017ची लोकसंख्या विचारात घेतली असली तरी मतदारांची संख्या जुलै 2025 पर्यंतची असल्यामुळे ठाण्यात 4,21,256 मतदार वाढलेत. त्यातही महिला मतदारांची संख्या 2,24,743 वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत. गडचिरोलीत अजित पवारांच्या पक्षानं भाजपला हादरा देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्ललवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला आणि रवींद्र ओल्ललवार यांनी घर वापसी करत धर्मराव बाबा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. जो जिता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं चुका कबूल करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. आमच्या योजना आवडल्यामुळे लोकांनी आम्हाला मतदान केलं असं फडणवीस म्हणाले. बिहारमध्ये 50% मतदान महिलांचं होतं. प्रत्येक महिन्याला 10,000 देणं लहान गोष्ट नाही. पैसे वाटून निवडणुका होत असतील तर निवडणूक आयोगानं विचार करावा असं शरद पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं पवारांनी सांगितलं. निवडणुकीतला पराभव स्वीकारायचा असतो. विरोधकांनी रडीचा डाव न खेळता परीक्षण करावं असं म्हणत भाजपच्या प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर टीका केली. बिहारचा निकाल हे लोकमत नाही, जनाधार नाही तर तो मशीनचा आधार आहे अशी टीका बच्चू कडूंनी केली. आता मतदान केंद्रावरती मतदान करण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयात मतदान घ्यावं असा टोला कडूंनी लगावला. ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अभिनेत्री निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी मी भाजपची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलं. बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. तर राज्यामध्ये नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये झालेल्या विजयानंतर बुलढाण्याच्या खामगावात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाकेपुढे डीजेच्या तालावर ठेका धरला. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात येते. त्या अनुषंगानं दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात भाजपकडून परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा बॅनर लावण्यात आलाय. नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. बिबट्याला रेस्क्यू करत असतानाची दृश्य आणि नागरिकांची धावपळ ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसांच्या
अमेरिका दौऱ्यावरती जाणार आहेत। या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते वॉशिंग्टन, ऑर्लँडो आणि सॅन फ्रान्सिस्को या 3 शहरांना भेट देणार आहेत। नायगाव परिसरात मोठमोठे खड्डे पडलेत, ते बुजवण्यासाठी पालिकेला मुहूर्त मिळत नसल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे बुजवले। मनसे नेते अविनाश जाधव आणि वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नायगाव शहरातले खड्डे बुजवण्यात आले। कार्तिकी वारी निमित्तानं श्री क्षेत्र देहू इथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। पहाटेपासूनच देवस्थान परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या। संपूर्ण देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। नंदुरबारमध्ये 9वीत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्यानं हिंस्र प्राण्यांपासून बचावासाठी एका अनोख्या यंत्राचा शोध लावलाय। किसान सुरक्षा कवच नावाचं हे यंत्र अतिशय स्वस्त बनत असून या किसान सुरक्षा कवचाची निवड राज्यस्तरावरनं राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी देखील झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट दुर्गम भागामध्ये गेल्या 5 महिन्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील 65 बालकांच्या कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावरती संताप व्यक्त केला। मात्र अमरावती जिल्हा परिषद प्रशासनानं यामध्ये 42 मृत्यू झाले, तेही विविध कारणानं झाले, कुपोषणानं झाले नाहीत असा दावा केलाय। एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली, त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागतोय। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईकडनं पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती वाहतुकीचा खोळंबा झाला। पुण्यामध्ये बिबट्याच्या भीतीनं शेवाळवाडी मांजरी परिसरात देखील दहशत पसरली आहे। दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्यानं कमजोर करून बंद करण्याचं षडयंत्र सरकारमधल्याच मंत्र्यांकडून सध्या सुरू असल्याचा गंभीर आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित करण्यात आले। दिव्यांग ओळखपत्र सादर न केल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी ही कारवाई केली। अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतकऱ्यांच्या दारात कापूसाला मात्र आता बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या कापसाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। खासगी बाजारपेठेत शेतकऱ्यांचं जवळपास 1000 रुपये प्रति क्विंटल दरानं नुकसान झालंय। कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीनं परिमंडळ 4चे उपायुक्त सोमय मुंडे यांनी विजयस्तंभ परिसराला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी परिसरातील गावच्या पोलीस पाटील आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। अधिवेशनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा विधिमंडळ सचिव डॉ. विलास आठवले आणि शिवदर्शन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला। आमदार संदीप जोशी यांची राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीत विविध क्रीडा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संघटनेत महत्त्वाची पदं देण्यात आली आहेत। आळंदीत माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशी निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात महापूजा करण्यात आली। सावरोली बुद्रुक गावचे शंकर गणू बेरे आणि निर्मला शंकर बेरे या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला। कार्तिकी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। माऊलींचं हे विलोभनीय रूप बघण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात आळंदी नगरीत गर्दी केली आहे। आळंदीची कार्तिकी यात्रा आणि उत्पत्ती एकादशी निमित्तानं ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन आजवली या शाळेमध्ये पायी पालखी सोहळा करण्यात आला। या सोहळ्यामध्ये भजन कीर्तन पांडुरंगाचं नामस्मरण करत गावातनं पायी दिंडी काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र लाखो शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत। जिल्ह्यातील सुमारे 6,44,694 पात्र शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र 14 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,62,042 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली आहे। राज्यातील सर्व स्तरावरील न्यायालयांचा परिसर तसंच न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांची निवासस्थानं यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8,282 सुरक्षा रक्षक आणि त्यासाठी येणाऱ्या 443 कोटी 24 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं तत्वता मान्यता दिली, पण अंमलबजावणी कधी होणार अशी विचारणा खंडपीठानं केली आहे।
अतिवृष्टीमध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं। शेतातली माती खरडून गेल्यामुळे पिकवायचं काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। अशा खरडून गेलेल्या शेतजमिनींसाठी माती, गाळ, मुरुम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहलीच्या उरलेल्या पैशातून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळेचं शुल्क भरलं। जमा असलेली रक्कम शाळा मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आली। वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई दरम्यान सुरक्षा रक्षकांवरती हल्ला झाला। कारवाईसाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांवरती फेरीवाल्यांनी लाठ्या-काठ्यांचा वापर करून हल्ला केला। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। गडचिरोली जिल्ह्यात हुरियालदंड या दुर्गम भागामध्ये गांजाची लागवड करणाऱ्या कृष्णा बोगे या इसमावरती पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी 1,19,83,000चा गांजा जप्त केलाय। बुलढाण्यातील नांदुरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पूनम थोरातांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 16,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलंय। एका रेशन दुकानदारावरती कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। येवला पोलिसांनी इंदोर पुणे महामार्गावरती सापळा रचत खासगी ट्रॅव्हल्स बसमधनं प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांकडून 4 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या गणेश परदेशी आणि रितेश पटेल यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरती भास्कर वस्तीजवळ शुक्रवारी रात्री 10 वाजता कार आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। अमेरिकेतल्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 2 अनधिकृत कॉल सेंटरचा सायबर पोलीस आणि गुन्हे शाखा 2 पर्दाफाश केलाय। दोन्ही कॉल सेंटरमधनं 20 हार्ड डिस्क आणि 3 लॅपटॉप्स जप्त करण्यात आलेत। चौघांना न्यायालयानं 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुण्याच्या भोरमधील पाले इथे सिमेंट वाहतूक करणारा ट्रक ओढ्यामध्ये उलटला। चालक तसंच क्लिनरनं प्रसंगावधान राखून ट्रकमधनं उड्या मारल्यामुळे सुदैवानं ते यात बचावले। सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावातील एका हॉटेल मालकाचा बुजरपणा समोर आलाय। टेंभुर्णीच्या एका हॉटेल मालकानं आपल्या कर्मचाऱ्याला नग्न करून पाईपनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरती एका कारला भीषण आग लागली। सुदैवानं कुणीही जखमी झालं नसून अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली, मात्र यामध्ये कार जळून खाक झाली आहे। सोलापुरातल्या विजापूर रोड इथे थांबलेल्या जोडप्यावरती चाकूनं वार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पॅलेस्टाईन आणि गाझामधील मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगर एटीएस पथकानं हा सगळा प्रकार समोर आणलाय। या घोटाळ्यात आता देणगी देणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या नरवाडी शिवारात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह सापडला। संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ माजली। मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। येवल्याच्या मुखेडजवळ ऊस घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्यामुळे त्याखाली दबून 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामध्ये एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुणे जमीन प्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्यानंतर यातील दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या मोठ्या समितीचा अहवाल शुक्रवारी सादर झाला नाही। अंतिम कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण होऊन अहवाल सादर केला जाईल अशी माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने दिली। शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेचे वादग्रस्त खरेदी खत रद्द करण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश NR गजभिये यांनी दिले। त्यानंतर जैन बोर्डिंगची 3 एकर जागा विकण्याबाबत शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि बांधकाम व्यावसायिक कंपनीत नोंदवलेला खरेदी दस्त कायदेशीरदृष्ट्या रद्द झालाय। मालेगावात 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। तांबाकाटा परिसरातून पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली।
यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून छाया पाटील यांनी अर्ज दाखल केला। यावेळी शहरातनं भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यात भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय। तिरोडा, गोंदिया, गोरेगाव आणि सालेकसा इथे भाजप स्वबळावरती लढणार आहे। विकास हाच अजेंडा असल्याचं म्हणत आमदार संजय पुराम यांनी 16 तारखेपर्यंत उमेदवारी जाहीर करणार असल्याचं सांगितलं। मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लढवल्या जातील असं म्हटलंय। बारणेंच्या या विधानामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जळगावमधील धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली भावे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। महायुतीच्या कोर कमिटीने पत्रकार परिषद घेत वैशाली भावेंच्या नावाची घोषणा केली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे बुलढाण्यातील खामगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार निखिल पाटलांवर उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरींनी कारवाई केली। आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला उद्धट वागणूक दिल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्यानंतर रस्त्याच्या मागणीचं प्रकरण नायब तहसीलदारांकडून काढण्यात आलंय। कल्याण नगर महामार्गावरती ओतूर इथे बिबट्याची दहशत बघायला मिळते। रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं वाहनावरती झडप मारण्याचा प्रयत्न केला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला। या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले। दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा तपास सुरू होता आणि यावेळी फॉरेन्सिकची टीम स्फोटकांचे नमुने घेत असतानाच स्फोट झाला। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। पुलवामातील डॉक्टर उमर याच्या घराचं पाडकाम करण्यात आलंय। तर तपास यंत्रणांच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। भारतीय विश्वविद्यालयाकडून अल फला विद्यापीठावरती कारवाई करण्यात आली। अल फला विद्यापीठाची नोंदणी तत्काळ रद्द करण्यात आली। विद्यापीठाची स्थिती चांगली नाही असं कारण देत कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लाल परी लवकरच नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे। एसटी महामंडळाच्या बस गाड्यांच्या वेळापत्रकात प्रवासी संख्या आणि उत्पन्न विचारात घेऊन बदल केला जाणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला बस स्थानकांनिहाय बस गाड्यांचं नवं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान धावणाऱ्या मुंबईतील पहिल्या मेट्रो 1 मार्गिकेवर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढते। या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनानं विशेष नियोजन सुरू केलंय। अंधेरी, घाटकोपर, मरोळ नाका यांसारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरती मर्यादित प्रवाशांना एंट्री दिली जाते। वायू प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने जाहीर केलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या मेट्रोच्या जे कुमार कंत्राटदाराला पालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मेट्रो 7 अमार्गिकेच्या कामात वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचं निदर्शनास आल्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली। याबाबत तातडीनं कार्यवाही केली नाही तर काम बंदची कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेनं मेट्रोला दिलाय। 2025 मध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत। मात्र देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर काही दिवसांमध्ये घसरत असल्याचं दिसून आलंय। सोन्याचे दर 5,000 रुपयांनी घसरून 1,21,895 रुपयांवरती पोहोचलेत। चांदीच्या दरात देखील प्रति किलो मागे 8,700 रुपयांची घसरण झाली आहे। ॲपल कंपनीनं आयफोन 17 प्रो मॉडेल्सला कॉस्मिक ऑरेंज रंगामध्ये आणलं आणि हा रंग अनेकांच्या पसंतीस उतरलाय। या रंगाच्या फोनला सर्वात जास्त मागणी आहे। आयफोन नंतर आता सॅमसंग कंपनी सुद्धा आपल्या नव्या फोनला कॉस्मिक ऑरेंज या कलरमध्ये आणणार आहे अशी चर्चा आहे। सॅमसंगच्या गॅलेक्सी S26 सिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे।